आणि आता पाहुयात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीनचा दर वाढवून देऊ असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। मात्र आयात सौदे सुरूच असून आता चक्क दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयात केली जाणार आहे। त्यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5328 रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन आयातीची नामुष्की, सोयाबीनला हमीभाव मिळणं धूसर, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप, मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा। दक्षिण आफ्रिकेतून यावर्षी आयात केलेला सोयाबीन लवकरच मुंबई बंदरात पोहोचेल असे 1 लाख टनाचे सौदे पूर्ण झाले। अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून सोयाबीन आयात केल्याचं व्यापारी सांगतात। मात्र यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं कंबरडं पार मोडणार आहे। विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन होतं। अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली। सरकारनं सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव देण्याची घोषणा केली, तर दक्षिण आफ्रिकेतील आयात सोयाबीनचा दर आहे अंदाजे 4870 रुपये। त्यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीनला हमीभाव मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या। आम्ही पिकवलेला सोयाबीन फेकून द्यायचा का असा संतप्त सवाल आता शेतकरी करतात। आयातीचा निर्णय मागे घेतला नाही तर मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। तुम्ही ज्या दिवशी ही सोयाबीन कुठं मुंबईच्यात ऐकला आम्ही बंदरावर येणार आहे, ती बंदरावर आल्यानंतर आम्ही मराठवाड्यातले हजारो शेतकरी त्या बंदरामध्ये जाऊन आत्मदान करणार आहोत। सरकारला सांगून ठेवतो, कारण की बाहेरची सोयाबीन अजिबात चालणार नाही। सरकारला आमचा इशारा आहे की आता जर तुम्ही आमचं सोयाबीन जर हमी भावात घेतलं नाही आणि सोयाबीनला चांगला भाव दिला नाही, तुम्ही बाहेरून सोयाबीन जर आणून शेतकऱ्यावर जर अन्याय करत असले तर आम्ही सर्व मराठवाड्यातील शेतकरी सरकारच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा देत आहे। आज याची परिस्थिती अशी झालेली आहे की घरचीला नाही घालायला साडी, बाहेरचीला घेऊन देतो फिरायला गाडी। थोडीफार कुठंतरी सरकारने जनाची नाही तर मनाची लाज ठेवली पाहिजे। सोयाबीन लागवडीसाठी येणारा खर्च जास्त आणि त्यातून मिळणारं उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची सध्या अवस्था आहे। दरम्यान सोयाबीनच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात, तर आयातीचा निर्णय शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे असं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलंय। पण तुम्ही सांगा, सोयाबीन असेल, कापूस असेल, मध्ये टोमॅटोचा आपण पाहत होतो, कांद्याचा पाहत होतो, या राज्यातल्या कुठच्या शेतकऱ्याला ह्या सरकारकडून न्याय मिळालेला आहे? नुसतं कुठेतरी मंत्री अडचणीत आले की बोलायचं की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? ह्यांच्या म्हणजे जे मंत्र्यांच्या शेती आहेत तिथे जायला हेलिकॉप्टर मिळतात, पण शेतकऱ्याला काही भाव मिळत नाही। सोयाबीनची किंमतही वाढली पाहिजे, हमी भाव वाढला पाहिजे, कारण की सगळ्यात जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे असेल, कापूस असेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। आणि अशा वेळेला त्याचा भाव जर पडला तर हा शेतकरी अडचणीत येईल। दक्षिण आफ्रिकेमधून 1 लाख टन सोयाबीन मराठवाड्यामध्ये आयात केलं जातंय। आयात सुरू झाल्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळतील आणि शेतकऱ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतील अशा प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत। शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करण्यासाठी बाध्य केलं जातं, तसं होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजाराचा पूर्ण अंदाज घ्यावा आणि टप्प्याटप्प्यानं सोयाबीन बाजारामध्ये आणावं। भाव जोपर्यंत योग्य मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन विक्रीच्या बाबतीमध्ये संयमानं भूमिका घ्यावी अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। दक्षिण आफ्रिकेचा सोयाबीन अजून मुंबई बंदरात आलेला नाही, त्याआधीच शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। त्यामुळेच मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा इशारा सोयाबीन उत्पादकांनी दिलाय। सरकार आता यातून काय मार्ग काढतं ते पाहायचंय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।